सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो, सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरून दस्तावेज तयार करता येत होते. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र यापुढे 100 आणि 200 रुपयाचे स्टॅम्प पेजवर इतिहास जमा होणार आहेत, कारण आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्प पेजवर खरेदी, नोटरी, हक्क सोड किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्यवाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टॅम्प जारी केला जाईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. शिवाय तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या 100-200 रुपयात स्टॅम्प पेपर केले जात. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठे खतानंतरचे खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपयाचे मुद्रांक शुल्य मोजावे लागणार आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी संजय निकम. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62.